श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 178. संस्थानाचे कारभारी बर्वे यांच्याकडे सुंदराबाईंच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. सुंदराबाई आम्हाला त्रास देतात, ती आमच्याकडे पैसे उकळते, आम्हाला स्वामी समर्थांचे दर्शन घेऊ देत नाही, स्वामींशी तिचे अरेरावी वागते. बर्वेने खात्रीसाठी बाळाप्पाकडे विचारणा केली आणि बाळाप्पाने होकार देताच बर्वे कारभारी राणीसाहेबांना अहवाल देण्यासाठी निघून गेले होते. कारण सुंदराबाईंनी राणीसाहेबांची मर्जी संपादन केली होती. परंतु बर्वेनी बाळाप्पाकडे गुजगोष्टी केल्या हे सुद्धा सुंदराबाईपासून लपले नव्हते. संधी मिळताच ती बाळाप्पाकडे आली होती आणि तिने बाळाप्पाला धारेवर धरले होते. माझ्या कागाळे करतोस, इथपर्यंत मजल आली का तुझी? बाळाप्पा सदर्नच झाला होता. माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेव. स्वामींची मी लाडकी सेवेक रे, तुला अक्कलकोटातून पळवीन लावीन, चोळाप्पासारखी स्थिती करीन मी तुझी, समजलं? बाळाप्पा कसली मनाने स्वामीजवळ आला होता. स्वामींनी सगळे जाणले होते. आईच्या मायेने त्यांनी बाळाप्पाला हाक मारली, बाळाप्पा, आणि बाळाप्पाला भडभडून आले होते. स्वामींचे पाय पकडून तो भावनावश होत म्हणाला होता, स्वामी, आपल्या चरणापासून दूर जाण्याची इच्छा नाही, तरी पण परत जाण्यासाठी आपण अनुमती द्यावी. स्वामीने करुणेने बाळाप्पाकडे पाहिले आणि जपमाळा काढून बाळाप्पा समोर धरली. बाळाप्पा काहीसा चकित झाला. स्वामींनी आपल्याला जपमाळ का दिली हे कळाले नव्हते. बाळाप्पा, मारुती देवळाजवळ जाऊन जप कर, पण हिशोब देव ठेव बरे. स्वामींनी असे म्हणताच बाळाप्पा सुखावला होता. स्वामींनी आपल्याला परत जाण्यास सांगितले नाही याचाच त्याला आनंद झाला होता. आपणा स्वामींनी मारुतीच्या देवळात मुक्काम करायला सांगितले हे त्याला उमगले. जपमाळ मस्तकी लावून त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि निघून गेला. त्यावेळी सुंदराबाई चेहऱ्यावर विजयी हास्य होते. स्वामी करुणेने दूर जाणाऱ्या बाळाप्पाकडे पाहत असताना मनबे आणि सोनारी स्वामीकडे आले होते. स्वामी, प्रथम चोळाप्पा आणि आता बाळाप्पा. सोनारीने स्वामींना प्रश्न केला होता. दोघांना आपल्यापासून दूर केलं तुम्ही? स्वामी खिन्न हसले होते, म्हणाले, एक एक पाच दूर करतोय ग. शिवाय आमचे काय कार्य पुढे चालू राहावे ही सुद्धा एक इच्छा आहे ना? सोनारी लागोलाग सुंदराबाईकडे बोट दाखवीत विचारले होते. स्वामी, पण त्या बोडकीचं काय? ज्ञानबा तुकाराम बोडकीचं संपलं रे काम. सोनारीने बोलण्याचा स्वामींना हसू आला. दुरून पाहण्याने सुंदराबाईला वाटले की स्वामी आपले कौतुक करीत आहेत, पण भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे हे त्या क्षणी सुंदराबाईला कळाले नव्हते. त्यांची मनमानी चालूच राहिली. तिच्या लक्षात येत नव्हते तिच्या पूर्वपुण्याची ठेवा ओसरत चालले.